72 तास 72 विषारी सापांसोबत. ते सुद्धा हे प्रूव्ह करून द्यायला स्नेक ओनली बाईट इफ प्रोवोक. 20 जानेवारी 1980 रोजी निलीम कुमार खैरे यांनी हे धाडस केले. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजच्या स्पोर्ट्स ग्राउंडमध्ये 72 तास ते सुद्धा 72 प्रकारच्या विषारी सापांसोबत राहून त्यांनी एक आगळा वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला. निलीम कुमार खैरे यांना वयाच्या 20 वर्षापासून सर्पप्रेम होते. माथेरानला त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी नेहमी सर्प येत असत. तसेच मुंबई पुणे येथे कामानिमित्त असताना त्यांना सर्पदर्शन नेहमी होत असे. सापांसारख्या सुंदर प्राण्यांना मारणे त्यांना मान्य नव्हते. त्यासाठी ते त्यांना पकडून सह्याद्रीच्या कुशीत सोडत असत. साप खट्याळ केल्याशिवाय दंश करीत नाहीत हे त्यांना सिद्ध करायचे होते. त्यांच्या आधी 24 सापांसोबत 50 तास राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड साऊथ आफ्रिकेच्या पीटर्स नायामारिस यांच्या नावे होता. काचबंद अशा खोलीत खैरे यांनी 72 सापांसोबत 72 तास पूर्ण केले. त्यांचे हे सर्पप्रेम होते आणि एक गोल. खैरे सांगतात त्यांनी जवळजवळ 25,000 सर्प पकडले. त्यात त्यांना 6,000 वेळा सर्पदंश सुद्धा झाले. ते सर्पांना मित्र मानतात. जनजागृतीसाठी सर्पांच्या हितासाठी त्यांनी इंडियन हर्पिटोलॉजी सोसायटीची स्थापना केली. तसेच कटराज स्नेक पार्क सुद्धा स्थापन केले. त्यांचे डेडिकेशन एवढे प्रभावी होते की दरीत राहणाऱ्या एका सापाला मेलानोफिडियम खैरे हे नाव देण्यात आले. भीती ही बहुतेकदा गैरसमजातून येते. जर आपण प्रेमाने एकत्र राहण्यास शिकलो तर मानवांसाठी आणि वन्यजीवांसाठी हे सुरक्षित होऊ शकेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून असे हे कार्य सर्वांसमोर पोहोचेल. धन्यवाद.